हॅलो. Good evening, dear Principal Ma'am, respected dignitaries, teachers, parents, and all my dear friends. It gives me immense pleasure to welcome you all to the Karma Yogi Vidyaniketan spectacular annual concert. Today is a special day when our students show the talent, creativity, and confidence through music, dance, drama, and other cultural performances. This concert is not a celebration of entertainment, but also gives reflection of talent, talent. Let us enjoy the wonderful evening filled with joy, enthusiasm, and colorful performances. Thank you and have a pleasant evening. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये नटराजन पूजन आणि सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी लोकप्रिय आमदार, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सरस्वती पूजन आणि नटराजन पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या ठिकाणी उपस्थित पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन माननीय श्री दिलीपजी शहा सर, माननीय श्री तुकाराम अप्पा राऊतजी सर, आमच्या कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम, या ठिकाणी उपस्थित संस्थेचे रजिस्ट्रार माननीय श्री गणेशजी वायके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी कर्मयोगी विद्यानिकेतनकडून मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आसनस्थ व्हावे. खऱ्या अर्थानं नाविन्यानं नटलेले आणि कलागुणांनी सजलेली आजची ही आमची कर्मयोगी विद्यानिकेतन शाळा आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा कर्मयोगीच्या या प्रांगणामध्ये आजच्या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आमच्या कर्मयोगी विद्यानिकेतनमधील संगीत शिक्षक श्री कुंभार सर, यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्वागतगीत सादर होत आहे. खऱ्या अर्थानं मानवी मनावर मानवी जीवनाचे संगीताचे अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य या तिन्ही कलांना संगीत असं म्हटलं जातं. आणि या संगीताच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागतगीत पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सादर होत आहे.
धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्ह्याचे माजी लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांना मी मंचावरती उपस्थित राहण्याची विनंती करतो. त्याचबरोबर कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या मॅडम सो प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम, उपस्थित संस्थेचे चेअरमन दिलीपजी शहा सर, माननीय श्री तुकाराम अप्पा राऊत सर, पांडुरंग प्रतिष्ठानचे चीफ ट्रस्टी माननीय श्री रोहनजी परिचारक मालक यांचे आगमन या ठिकाणी होते. या ठिकाणी मालकांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांचा या ठिकाणी स्वागतपर सत्कार कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या मॅडम यांनी करावाची मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी पांडुरंग प्रतिष्ठानचे चीफ ट्रस्टी माननीय श्री रोहनजी परिचारक मालक यांना मी विनंती करतो की त्यांनीही मंचावरती उपस्थित राहावे. माननीय श्री रोहनजी परिचारक मालक. त्याचबरोबर या ठिकाणी संस्थेचे चेअरमन माननीय श्री दिलीपजी शहा सर यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्य मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय श्री तुकाराम जे अप्पा राऊत सर यांचाही सन्मान या ठिकाणी कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्य मॅडम यांनी करावा ही नम्रतेची विनंती. धन्यवाद. पांडुरंग प्रतिष्ठानचे चीफ ट्रस्टी माननीय श्री रोहनजी परिचारक मालक यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेचे रजिस्ट्रार गणेशजी वायके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. बक्षीस वितरणाचा जो खूप मोठा सोहळा झाला त्यामध्ये काही बक्षीस आपण ठेवली होती, त्या बक्षिसांसाठी आपण इथे करतोय. इयत्ता 10वीमध्ये गेल्या वर्षी जे टॉपर विद्यार्थी होते त्यांना आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. तर हे पारितोषिक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या गेल्या वर्षीच्या 10वीच्या बॅचमध्ये फर्स्ट रँक आलेला आर्यन रवींद्र पालकर यांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी, ट्रॉफी स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर सेकंड रँक आलेली कृष्णाली सुधीर थोरात, थर्ड रँक वैभवी विजय कुलकर्णी आणि फोर्थ रँक ज्ञानेश्वरी रामचंद्र भोसले. ज्यांचे या ठिकाणी नाव घेतलेलं आहे त्यांनी कृपया मंचावरती लवकरात लवकर येण्याची विनंती. गुणवंतांचा सोहळा, गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी आमचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होते. या ठिकाणी यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर वैभवी विजय कुलकर्णी. यानंतर स्कॉलरशिप मिळवलेले आपल्या गेल्या वर्षीच्या बॅचमधील काही विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गुणगौरव सोहळा करतोय. या ठिकाणी स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी भारती लहू शिंदे, भारती लहू शिंदे, यशस्वी सुनील पवार, तक्ष तुकाराम राऊत, अर्णव सुशेन मुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीमध्ये स्कॉलरशिप प्राप्त केलेले आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आले यशस्वी सुनील पवार,
तक्ष तुकाराम राऊत, अर्णव सुशेन मुळे. या ठिकाणी यानंतर आपण बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड देतोय. त्यामध्ये श्री व सौ सोमनाथ काळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती हा बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. श्री व सौ सोमनाथ काळे. यानंतर आमच्या कर्मयोगी विद्यानिकेतनमधील अमर अमीर शेख या विद्यार्थ्याने तायकांदो आणि रायफल शूटिंगमध्ये नॅशनल लेवलला नेपाळ येथे गोल्ड मेडल मिळवलेला आहे. त्याचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तरी मी अमीर शेखला या ठिकाणी मंचावर येण्याची विनंती करतो. सर्व मान्यवरांनी त्याचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान करावा. हा नॅशनल लेवलचा अवॉर्ड आहे जो नेपाळमध्ये मिळालेला आहे. यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजे. खूप खूप अभिनंदन. यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या संकुलनामध्ये या विद्यानिकेतनामध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड आम्ही प्रत्येक वर्षी देत असतो. आणि यावर्षीचा जो अवॉर्ड आहे तो आम्ही आमच्या कर्मयोगी विद्यानिकेतनमधील सौ अंजली विनया उत्पाद मॅडम यांना देतोय. तरी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करून मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. अंजली विनय उत्पाद मॅडम. बेस्ट अपीअरन्स टीचर म्हणून सोनाली नितीन पालसांडे यांना या ठिकाणी आपण हा बक्षिसाचा सोहळा देतोय. हे बक्षीस त्यांना देतोय, त्यांनी ते स्वीकारावं. त्याचबरोबर बेस्ट अपीअरन्स टीचर म्हणून समाधान कृष्णात पाटील यांनाही हा पुरस्कार हे पारितोषिक त्यांना मिळते, त्यांनी ते स्वीकारायचे आहे. यानंतर बेस्ट अँकर जे वर्षभर बोलतो त्याच्यासाठी हा आपण अवॉर्ड देतो. जो चांगला बोलतो तो यावर्षीचा अवॉर्ड जातोय मंगेश भीमराव भोसले सर यांना, म्हणजे मलाच. वर्षभर जी फोटोग्राफी केली जाते ती विविध शिक्षकांना दिली जाते मालक. आणि त्यामध्ये बेस्ट फोटो आम्ही निवडून जे आपल्या ग्रुपवरती देतो, वेगवेगळ्या आपल्या सोशल मीडियावरती देतो. त्यामध्ये बेस्ट फोटोग्राफर म्हणून आमचे विकास रामचंद्र कदम सर यांना आपण हा पुरस्कार देतो. त्यांनी तो स्वीकारावा. यानंतर बेस्ट टेक्नोसॉवी टीचर प्रमोद क्षीरसागर सर यांना हा पुरस्कार आपण देतोय, त्यांनी तो स्वीकारायचा आहे. यानंतर बेस्ट आयकॉनिक टीचर म्हणून कर्मयोगी विद्यानिकेतनचे आमचे राजेंद्र जाधव सर यांना हा आपण पुरस्कार देतोय, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड जो आपण श्री व सौ सोमनाथ काळे यांना दिला होता, ते पॅरेंट्स जर आले असतील तर कृपया त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे सर्वा प्रशांतरावजी परिचारक मला यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. नमस्कार.
उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कर्मयोगी विद्या निकेतन या संस्थेची निर्मिती किंवा सुरुवात ही 1917 साली स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी झाली. त्याला आता जवळजवळ 8 वर्ष होत आली. या पंढरपूर शहराच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांनी मग सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये जवळजवळ आयुष्याची 50 वर्ष या शहराच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. त्याच कालखंडामध्ये या पंढरपूर शहरामध्ये एक चांगली शैक्षणिक संस्था असावी अशा पद्धतीचं एक मोठ्या मालकांचं स्वप्न होतं आणि त्याला अनुसरूनच पांडुरंग प्रतिष्ठान या नावाची एक संस्था 2010 साली या परिसरामध्ये आपण सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून शेळवे येथे जवळजवळ 100 एकर परिसरामध्ये एक शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी आपण उभा केलं. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, बी फार्मसी, डी फार्मसी, नर्सिंग, CBSE स्कूल आणि आज या ठिकाणी उभा असलेलं हे कर्मयोगी विद्या निकेतन स्टेट बोर्डाचं अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. ही संस्था उभा करत असताना त्यातून काय मिळवायचं हा उद्देश नाही आहे. तर या पंढरपूर शहराच्या जडणघडणीमध्ये आपण इथलं नागरिक म्हणून काम करत असताना आपलाही काहीतरी योगदान या ठिकाणी असलं पाहिजे. याच भूमिकेतून आजपर्यंत आमचं सगळं कुटुंब ह्या ठिकाणी काम करत आलं. पंढरपूर अर्बन बँक जी जवळजवळ आज 113 वर्ष झाली, त्या बँकेची स्थापना असेल किंवा मग साखर उद्योग असतील, मार्केट कमिटी असतील, इतर अनेक संस्था असतील, त्या संस्थाच्या माध्यमातून या शहराला एक आकार देण्याचं काम स्वर्गीय मोठ्या मालकांनी केलं. त्यामुळे नुसत्या इमारती, रस्ते करून गाव आपलं मोठं होतं किंवा विकासाच्या बाजूनं जाता असं नाही. तर त्या गावामध्ये एक सांस्कृतिक, शैक्षणिक अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक त्या दृष्टीनं प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केले. निश्चितपणे आज ही विद्या निकेतन ह्याला कुठल्याही प्रकारची सरकारची मदत नाही. म्हणजे जागेपासून, इमारतीपासून 1 रुपयाची मदत सरकारची नसताना सुद्धा गेल्या 6-7 वर्षामध्ये ही शाळा किंवा ही संस्था आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभा राहिलेली आहे. शेकडो विद्यार्थी या संस्थेमध्ये आज शिक्षण घेत आहेत. अशा या संस्थेच्या जडणघडणीमध्ये दरवर्षी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून इथल्या मुलामुलींना एक चांगलं व्यासपीठ त्यांच्या मधल्या कलागुणांना वाव देण्याकरता ही संस्था दरवर्षी हा कार्यक्रम घेते. इतर अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून त्या मुलाचा सर्वांगीण विकास
नुसतं शिक्षण किंवा पुस्तकी शिक्षण नाही, तर त्या मुलाला पुढच्या आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जरी तो गेला, इथं आता आपण बघितले की फोटोग्राफीचं क्षेत्रसुद्धा जरी निवडलं, त्यालासुद्धा प्रोत्साहन या ठिकाणी देण्याचं काम या संस्थेमधनं होतं आहे. या संस्थेचा मूळ उद्देशच आहे की इथं शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामधलं ज्ञान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज रोहन असेल, आमचे चेअरमन आहेत दिलीप शहा, वाळके साहेब, प्राचार्य मॅडम, त्यांच्या सगळे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे अथक मेहनत घेतात. आणि त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळं आज ही संस्था पंढरपूर शहरामध्ये अतिशय अल्प कालावधीमध्ये नावारूपाला आलेली आहे. तेव्हा आपल्या या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो की आपण या संस्थेच्या व्यवस्थापनावरती विश्वास ठेवून आपले पाल्य या संस्थेमध्ये पाठवलेले आहेत. निश्चितपणे त्यांना भविष्य काळामध्ये या देशाचं, या परिसराचं एक चांगलं नागरिक घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होईल आणि ते व्हावं अशाच पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. बऱ्याच वर्षानंतर वाळके साहेबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम मला खूप सुंदर आहे. जसं कळी असते फुलाची ती सुंदर असते, पण ती उमलल्यावर खूप सुंदर दिसते, तसं हा कार्यक्रम सुंदर होता. पण मालक आपण आल्यानंतर अति सुंदर झाला. यानंतर बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड श्री व सौ काळे यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करून सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे नम्रतेची विनंती. यानंतर कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्य मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावे. A very good evening to all the wonderful parents of Karma Yogi Vidyaniketan, lovely students of Karma Yogi Vidyaniketan, the participants, the learned teachers. Good evening to all. Good evening. 750 मुलं आज इथे कार्यक्रम करणार आहेत. 750 दोन्ही 1,500 पालक, तरी ऑलमोस्ट 2,500 भरलेले आहे पटांगण. आवाज येत नाही आहे. गुड इव्हनिंग. इकडं झाला, इकडचं नाही. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड, थँक्यू. This is a very auspicious moment and a proud moment for us that today we have got a chief guest, the founder president of Pandurang Pratishthan Pandharpur, Honorable Mr. Prashantji Paricharak, the chief trustee of Pandurang Pratishthan and the caretaker of Karma Yogi Vidyaniketan, Honorable Rohanji Paricharak, chairman of Pandurang Pratishthan Dilipji Shah, Appa Raut, and all the guest dignitaries on the dais. I would like to welcome you all on this auspicious event because yesterday almost 700 students have rocked the stage, and today the same quantity, almost 700, will rock the stage because it starts from class 4 to class 9. आपण आज पालक म्हणून नेहमी कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असता.
तर आजच्या इव्हेंटमध्ये इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात इथे पालक आलेले आहेत की एकही खुर्ची रिकामी दिसत नाही आहे. बहुधा ती आणि अर्धा एक तासात सगळं भरून जाईल, फुलून जाईल. आपापल्या मुलांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आतुर आहात, पण थोडंसं शाळेबद्दल मला बोलायलाच हवं. ऑलरेडी मी ॲन्युअल रिपोर्ट वेळेअभावी कॅन्सल केलेला आहे. तर शाळेबद्दल सांगायचं झालं तर ॲज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एक्सपेक्ट्स आपली शाळा फक्त आणि फक्त ॲक्टिव्हिटीज आणि करिक्युलमवर चालते. करिक्युलम म्हटलात तर जी काही पुस्तकं आपल्याला दिलेली असतात त्यावर आधारित लेक्चर्स, फॉर्मेटिव्ह असेसमेंट्स आणि समेटिव्ह असेसमेंट की ज्या चाचणी परीक्षा होतात किंवा हाफ इयरली 6 आणि ॲन्युअल परीक्षा ज्या होतात त्याच्यावर. त्या व्यतिरिक्तही ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या घेतल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीजना लर्निंग आउटकम्स असतात. म्हणजेच शिक्षक जे क्वालिफाईड आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या अध्ययन आणि अध्यापनाच्या क्षमता आहेत त्या क्षमतांवर आधारित आपण ॲक्टिव्हिटीज तयार करत असतो आणि त्या ॲक्टिव्हिटीजमधून काहीतरी मूल्ये निष्पत्ती मिळत असते, मुलांना काहीतरी शिकवण मिळत असते की जी मुलं जाऊन पुढे आपल्या पुढील आयुष्यामध्ये अप्लाय करत असतात. आपण नेहमी म्हणतो की मुलांनी शिकलं पाहिजे, पण काय शिकलं पाहिजे? नुसतं अभ्यास नाही शिकला पाहिजे, पुस्तकं नाही शिकली पाहिजे, तर प्रॅक्टिकली जे नॉलेज मिळतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे हँड्स ऑन लर्निंग म्हणतो की जे आपण हातात घेतल्यानंतर मुलाला कळतं, स्वतः केल्यानंतर जबाबदारी पडल्यानंतर मुलांना कळतं की कसं करायचं आणि असं नाही झालं तर काय करायला हवं. ह्याला म्हणतात हँड्स ऑन लर्निंग. ह्यामधूनच निघते अध्ययन निष्पत्ती जे म्हणतो आपण की मी नेहमी माझ्या टीचर्सना लर्नेड टीचर्स म्हणते. लर्नेड म्हणजे नुसते क्वालिफिकेशन नाही तर एक्सपिरियन्सनं सुद्धा एनरिच्ड टीचर्स आहेत आपल्या कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये. तर ह्या एनरिचमेंटचा फायदा म्हणजे काय? आपल्याला चांगली विद्यार्थी तयार होतात. आता चांगला विद्यार्थी म्हणजे नुसतं क्वालिफिकेशन मिळणार आहे का? तर चांगला विद्यार्थी म्हणजे नुसता क्वालिफाईड नाही तर तो पुढे जाऊन आपल्या आईवडिलांचं, शिक्षकांचं आणि शाळेचंही नाव मोठं करणारा असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो की वी आर डिफरंट अँड वी स्टँड डिफरंटली इन द मार्केट ऑफ एज्युकेशन. मार्केट हा शब्द म्हटला गेला पाहिजे कारण आपण निरनिराळ्या शाळा कॉम्पिटिशनमध्ये असतात. आपण पाहतो की कोणी काय फ्री देतो, कोणी फ्री देतं, आपण काही फ्री देत नाही. आपण जो काही नॉमिनल खर्च असतो त्या खर्चातच सगळं करतो. अलीकडेच झालेल्या स्कॉफ जसं आपल्याला सर्वांना माहीत असेल की नॅक असतं. नॅक कॉलेजेससाठी जसं नॅक असतं तसं शाळांसाठी स्कॉफ असतं. स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन म्हणजे हे एक प्रकारचं मानांकन आहे शाळांना दिलं जाणारं. आणि ह्या मानांकनामध्ये आमच्यासाठी जे गुणांकन झालं ते 95% झालं आणि आज मला वाटत नाही की कोणतीही शाळा इथं असेल की A+ मिळालेली आहे. स्कॉफमध्ये A+ मिळालेली मला जी माहिती आहे तोपर्यंत तरी आमची एकमेव शाळा आहे की A+ गुणांकन मिळून आम्ही मानांकनासाठी पात्र झालो आहोत पुढच्या लेवलसाठी. पुन्हा आमची तयारी चालू आहे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळासाठी. ह्यासाठी आपली पुन्हा तयारी चालू आहे. होप सो, फिंगर्स क्रॉस्ड. मी नेहमी म्हणत असते की ॲक्टिव्हिटीजमधूनच मुलं सुधारतात कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला अपेक्षित तेच आहेत की मुलांच्या स्किल्सवर, मुलांच्या कौशल्यावर, जसं आपल्याला आता सर म्हणाले की फोटोग्राफीला सुद्धा आम्ही उत्तेजन देतो कारण फोटोग्राफी हे स्किल आहे. फोटोग्राफीला सुद्धा क्वालिफिकेशन आजकाल आहे. मग हे स्किल डेव्हलप होण्यासाठी शाळांमधून तुम्हाला कालच्या कार्यक्रमामध्ये, परवाच्या कार्यक्रमात दिसला असेल की आमचे विद्यार्थी मोबाईल घेऊन शूट करत होते कारण त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे व्हिडिओग्राफीची, व्हिडिओ बनवण्याची. तर असं आहे कर्मयोगी विद्यानिकेतन. नो मोर वर्ड्स टू टॉक अबाउट कारण माझं शाळा मला अभिमान असणारच आहे. म्हणून मी नेहमी म्हणते स्कूल इज अ टेम्पल, चिल्ड्रन आर गॉड्स अँड सर्व्हिस टू चिल्ड्रन इज सर्व्हिस टू गॉड. आमची शाळा आमच्यासाठी एक मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी आमचा पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. थँक्यू सो मच टू ऑल दी लवली पेरेंट्स अँड एन्जॉय द इव्हनिंग. थँक्यू.